आताची सगळ्यात मोठी बातमी, महाराष्ट्रातनं माओवाद जवळपास संपुष्टात आलेला आहे। 6 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या भूपतीसह तब्बल 60 माओवाद्यांनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले। गेली 40 वर्ष माओवादी संघटनेच्या विस्तारासाठी भूपती सक्रिय होता। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली येथे उद्या येणार आहेत आणि त्यावेळी भूपतीच्या आत्मसमर्पणाबाबत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे। दरम्यान आम्ही काही वेळापूर्वी केपी रघुवंशी C60 कमांडोचे संस्थापक त्यांच्याशी फोनवरून बातचीत केलेली आहे। जाणून घेऊया त्यांनी NDTV मराठीकडे काय प्रतिक्रिया दिली आहे। कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आणि गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये ही संपलेला आहे असा म्हणता येते, पण आपल्याला पुढे देखील थोडा विजिल राहावा लागणार आहे। भूपती सारखा मोठा आणि ते किसनजी मध्यंतरी ही सर्वात मोठे होते। आणखी एखाद राहिलेला आहे, मला वाटतं तो पण लवकर सरेंडर होणार, कारण आता सरकारची भूमिका आणि पोलीस ऑर्गनायझेशनचा जो आतापर्यंत एक्सपर्टीज झालेले आहे त्यांच्यामध्ये आता जे नक्षलवाद जास्त दिवस चालणार नाही असा मला खात्री आहे।